नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. तर आजचा विषय आहे कॉमन कोल्ड. याला मराठीमध्ये सर्दी पडसे असे म्हणले जाते. तर सर्दी आणि पडसे हे वारंवार होणारा त्रास आहे. लहान मुलांना, तरुण मुलांना हा जास्त त्रास उद्भवतो. तर हा त्रास का होतो? तर आपल्या शरीरामध्ये उत्सर्जन करण्यासाठी, म्हणजे टॉक्सिक बाहेर काढण्यासाठी, जे काय मलमूत्र विसर्जन व शरीरामधले साठलेली घाण बाहेर काढण्यासाठी मार्ग आहेत. त्यातला नाक हा एक मार्ग आहे. जर फुफ्फुसात एखादा किंवा नाकात वाटे जर एखादा फॉरेन बॉडी किंवा व्हायरस किंवा बॅक्टेरिया जर प्रवेश केला तर शरीर त्याला एक सिग्नल देते. तर लक्षणं तयार होतात. तर ते लक्षण म्हणजे नाक गळणे, नंतर घसा कोरडा पडणे, घसा दुखणे, डोके दुखणे, बारीक ताप येणे, कफ, फटीग म्हणजे थकवा येतो, अशक्तपणा येतो, त्यानंतर शिंका भरपूर येतात, अशी लक्षणे जाणवतात. तर ह्याचे कारण एकच, व्हायरल इन्फेक्शन आणि आपली प्रतिकारशक्ती कमी असणे. तर ह्याचे कारणे अजून भरपूर आहेत. तर मेन कारण हे आपली प्रतिकारशक्ती कमी असणे आहे. त्यानंतर हवामानामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो तिथली हवा स्वच्छ नसेल, प्रदूषित असेल, रासायनिक कारखान्यांचा एरिया असेल किंवा जिथे प्रदूषण, धुळीचे प्रमाण जास्त जर असेल तर तिथं आपल्याला हा त्रास वारंवार जाणवतो. त्यानंतर खाणेपिणे, आपलं खानपान कसं आहे. जर खाणेपिणे व्यवस्थित नसेल, बाहेरचं खाणे जास्त असेल किंवा तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, पॅकबंद, नंतर डबाबंद पदार्थ असतात, ते रेडी टू यूज प्रोडक्ट असतात. तर जे वारंवार खाण्यात आले तर त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरले असते त्या प्रिझर्वेटिव्हमुळे शरीरात साठले गेले तरीसुद्धा आपल्याला हा त्रास वारंवार होतो. आणि ते एक प्रकारचं टॉक्सिकच आहे. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे ज्या ठिकाणी संसर्ग असेल त्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथं सुद्धा आपल्याला हा संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आपण वैयक्तिक स्वच्छता जर नीट नाही ठेवली, आपले कपडे म्हणा, नंतर अंघोळ व्यवस्थित न केले, केस स्वच्छ न ठेवले, नाकाची स्वच्छता नीट नाही ठेवली तरीसुद्धा बॅक्टेरिया, फंगस तिथे शिरकावा करतात आणि आपल्याला हा त्रास जाणवतो. त्यानंतर आपण एकमेकाच्या वस्तू वापरतो, टॉवेल वापरणे, रुमाल वापरणे, कपडे वापरणे, साबण वापरणे. त्यानंतर जर आपण एखाद्याची काही वस्तू असेल, मोबाईल म्हणा, काही घरगुती भांडी असतील, ती जरी वापरली तरीसुद्धा ह्यामधून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर ॲलर्जी जर वारंवार होत असेल आपल्याला, प्रत्येकाला स्पेसिफिक कुठल्या ना कुठल्या म्हणजे घटकाची ॲलर्जी असते. तर ते आपण ॲलर्जी ओळखणे गरजेचं आहे. जर त्या ॲलर्जीच्या माध्यमात आपण जर सारखा आलो तरीसुद्धा आपल्याला हा त्रास भरपूर प्रमाणात वारंवार जाणवेल. तर ॲलर्जीची आपण स्वतःही परीक्षा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आपण स्वतः कंट्रोल आणला तरीसुद्धा हा त्रास आपल्याला जाणवणार नाही. तर आपण आतापर्यंत त्याची लक्षणे, कारणे ही बघितली. तर आपण आता उपचार बघूया. तर याच्यावर उपचार म्हणजे काय, तर आपण आपली प्रतिकारशक्ती कशा पद्धतीने वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपण स्वच्छ हवामान यामध्ये जास्तीत जास्त आपला वावर असणं गरजेचं आहे. आपली परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहार सकस घेणं गरजेचं आहे. ताज्या फळभाज्या ह्या आपल्या रोजच्या दैनंदिन वापरात असणे गरजेचे आहे. त्यानंतर जर हा त्रास सुरू झाला तर लंघन करणे म्हणजे उपाशी राहणे,
2-3 दिवस फळावर राहणे, त्यानंतर शिजवलेला आहार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यायाम, अनुलोम-विलोम, त्यानंतर योगासने करणे, प्राणायाम करणे नित्य नियमाने जर केलं तर हा आपल्याला त्रास होणार नाही. त्यानंतर विटॅमिन सी, लिंबू आणि लिंबूवर्गीय जर आपण फळे रोज जर आहारामध्ये घेतले किंवा विटॅमिन सीची लिमसी म्हणून एक गोळी मिळते, ती जर आपण रोज एक जर घेतली तरीसुद्धा आपल्याला हे व्हायरल इन्फेक्शन किंवा हे ॲलर्जिक इन्फेक्शन होणार नाही. जर हा त्रास जर जास्त दिवस राहिला, जे स्मोकिंग करतात त्या स्मोकिंगच्या माणसांना हा वारंवार जास्त त्रास होतो. तर हा त्रास जर जास्त दिवस राहिला तर हे जर रूपांतर लो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकते. सुरुवात हे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होते, त्यानंतर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होते. त्यामध्ये नाकातून येणारा स्राव हा पिवळा किंवा हिरव्या कलरचा असतो. नंतर छातीमध्ये चोक साठला जातो. त्यानंतर पुढे ब्रॉन्कायटिस, धाप लागणे, निमोनियावर हे जाऊ शकतं. त्यामुळं सुरुवातीला वेळेची काळजी घेतली तर आपल्याला ह्या भयंकर पुढे वाढणाऱ्या त्रासापासून आपला बचाव होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला मी एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. तर तुम्ही ती हा त्रास सुरू झाला तर घेतली तर तुम्हाला हा त्रास पुढे वाढणार नाही. तर मी ती ट्रीटमेंट शेअर करणार आहे तुम्हाला. आणि तरी पण मी सांगतो, CAN-40 गोळी रोज एक जेवणापूर्वी घ्या. त्यानंतर क्लॅव्हम अँटीबायोटिक आहे, क्लॅव्हम 625 mg सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर नोबेल कोल्ड गोळी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर वायसुलान 5 mg सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. आणि ताप जर असेल जास्त तर नाईस टॅबलेट 100 mg सकाळी संध्याकाळी जेवणानंतर घ्या. जर कोरडा खोकला येत असेल, नुसता ड्राय कप जर असेल तर तुम्ही SQ DX म्हणून एक सिरप आहे, 10 मिली 3 वेळा जेवणानंतर घ्या. जर वेट कप म्हणजे जर कप येत असेल तर आपण SQ DX हे औषध 5 मिली सकाळ दुपार संध्याकाळ असे 5 दिवस घेणं गरजेचं आहे. जास्त वाटला किंवा दम वगैरे येत असेल तर आपण नेबुलायझेशन घेणं गरजेचं आहे, वाफ घेणं गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.